श्रीराम. भगवंताला स्मरून प्रपंच केल्यास तो नीटनेटका होईल. नारदांनी एकदा श्रीकृष्णांना विचारलं, तुम्ही कुठे सापडाल? त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, नारदा, मी वैकुंठात नाही, रखुमाईपाशी सापडेन असंही नाही. हां, मी माझ्या भक्तांपाशी सापडेन. भक्त नाही तरी देवाशिवाय कसं राहणार? देवाला देवपण तरी कोणी आणलं? भक्तच जर नाही तर देव तरी कुठचे आले? देव आहे असं जे मानतात त्यांनाच देवाचं अस्तित्व समजतं. नास्तिकाला देव कुठला? त्याला विचारलं, तुझं कोण आहे या जगात? तर तो सांगेल, हे जे सर्व काही आहे ना, आपले भाऊ बहीण बायको मुलं नातेवाईक, तसंच प्रपंचात ज्या काही गोष्टी लागतात त्या सर्व माझ्या आहेत. परंतु मग देवघराची वाट काय? ज्याने जग निर्माण केलं त्याला विसरायचं आणि जे उत्पन्न केलं ते माझं म्हणायचं? हा परमार्थ होईल का? तेव्हा देव आहे अशी भावना धरा आणि देवाला दार उघडा, म्हणजे तो सदा सर्व काळ तुमच्या जवळच आहे. भावनेनं देव आपलासा केला पाहिजे. आपण कुठेही गेलो तरी आपल्या रामाला बरोबर घेऊन जात जा, म्हणजे तुम्हाला काहीही भीती नाही. रामाला बरोबर नेणं हे बोलणं लोकांना चमत्कारिक वाटेल, पण ज्यांना देवच नाही असं वाटतं त्यांच्याशी आपल्याला काहीही कर्तव्य नाही. जो देवाच्या नादी लागला त्याचा प्रपंच बिघडला असे काही जण म्हणतात. परंतु ज्याने प्रपंच निर्माण केला त्याला विसरून तो प्रपंच नीट होईल का? कधीही होणं शक्य नाही. त्याला स्मरूनच प्रपंच केल्याने तो नीटनेटका होईल. प्रपंच सोडून परमार्थ होणार नाही. प्रपंच करा, पण त्यातली आसक्ती सोडा म्हणजे झालं. तुम्हा सर्वांना जडभरताची गोष्ट माहितीच आहे. भरत जरी सर्व घरदार सोडून वनात गेला तरी तिथे हरणाची आसक्ती आलीच. तर हरिण काय आणि माणसं काय? आसक्तीच्या दृष्टीने दोन्ही सारखीच. जोपर्यंत आसक्ती सुटली नाही तोपर्यंत परमार्थ करणं व्यर्थ. तरी आसक्ती सोडण्याचा प्रयत्न करा आणि माझा राम सदा सर्व काळ माझ्या मागे पुढे आहे ही भावना धरा. एकाने विचारलं, तुम्ही सर्वांना मानस पूजा करायला सांगता, पण एकटा राम सगळ्यांच्या जवळ कसा जाणार? मी त्याला सांगितलं, तू मानस पूजा कर म्हणजे तुझ्याजवळ तो राहील. तो जर सर्व ठिकाणी भरलेला आहे तर त्याला जाणं येणंच नाही. आपण मात्र त्याला पाहणं जरूर आहे. भगवंताचं नामस्मरण हा उंबरठ्यावरचा दिवा आहे. त्याने भगवंत आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल. श्रीराम.